नमस्कार, मी तुषार भाबल. माझा आवाज जरा खराब झालाय. मी या व्हिडिओचा सबटायटल देतोय. मी आता उभा आहे तोंडवली बीचवर. हा कवडा रॉक आहे आणि हा बीच पाहत आहे. या बाजूला पण पहा, हा तळाशील, तोंडवली, आचरा असा टोटल 13 किलोमीटरचा बीच आहे. 13 किलोमीटर एवढा लॉंगेस्ट बीच. देवगडात जो लॉंगेस्ट बीच आहे तो 7 किलोमीटर आहे आणि मालवणातला हा 13 किलोमीटरचा बीच आहे. आणि त्या बीचवर मी आज एक प्लॉट आणलेला आहे. मी ज्या भागात उभा आहे हा मालवण तालुक्यातील तोंडवली किंवा तळाशील हे गाव आहे. आपण आता हा बीच बघताय. बीच तुम्हाला सांगितलं मी 13 किलोमीटर आहे आणि आपला जो प्लॉट आहे तो हे आपल्याला जे बेंच दिसतात आपल्याला प्लॉट दाखवायचा होता. मी मगाशी तिथून दाखवलं होतं वाळूवरून जे दाखवलं होतं. हे बेंच ही मच्छीमारीची जेटी आहे. हा रोड पहा आपल्या प्लॉटला लागलेला. आणि हे जे घर दिसतंय किंवा तो जो बोर्ड दिसतोय हा आपला प्लॉट आहे. म्हणजे या प्लॉटवर बांधल्यानंतर, घर बांधल्यानंतर इकडे याच्या समोर काही आडवं नाही आहे. समुद्राची डायरेक्ट हवा अशी तुमच्या बंगल्यात येते. यामधलं बघा, इथं आपला 15 गुंठ्याचा प्लॉट आहे आणि त्यात जुनं घर बांधलेलं आहे. साधारण या प्लॉटची किंमत 10 लाख रुपये मालकाला अपेक्षित आहेत प्रति गुंठा, म्हणजे 1.5 करोड. म्हणजेच उद्या तुम्ही मालकाशी बसल्यानंतर हा प्लॉट 1 करोड, 1.25 करोड, 1.5 करोड यामध्ये कुठे सेट करता येईल त्या रेटला तुम्ही, मी आणि मालक बसून तो प्लॉट आपण निगोशिएट करू शकतो. म्हणजे यामधलं बघा, हे जे मालवणचे सगळे तारकर्ली वगैरे सगळे बीचेस आहेत ते सगळे यामधलं आहेत. आणि ही साईड देवगडला जाते. यामधला देवगड, रत्नागिरी, फणसा, पडवणा सगळे बीचेस येतात. मला आपली एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे. मालवण हे जगाच्या नकाशावर आज पर्यटन स्थळ म्हणून फार प्रसिद्ध आहे, हे मी सांगायला नको. आणि मालवणला एका बीचवर साधारण वर्षाला 7 लाख ते 10 लाख पर्यटक येतात. आणि जे मालवणला येतात ते तोंडवलीला येतात. तुम्हाला प्राईसबद्दल सांगायचं झालं तर मी असं म्हणेन, देवगडच्या प्राईसमध्ये मी तुम्हाला आज मालवणमध्ये जागा देतोय. कारण मालवणमध्ये तुम्ही कुठल्याही बीचवर गेलात, जागेचे रेट विचारलात तर 16 लाख, 18 लाख, 20 लाख रुपये गुंठा असा भाव आहे. आणि मी तुम्हाला इथं 10 लाख रुपये गुंठ्याने देतोय आणि त्याचे मी निगोशिएशन करेन असं म्हणतोय. म्हणजे मी एखादी जागा तुम्हाला 7 लाखाला देऊ शकेन, 8 लाखाला देऊ शकेन, 9 लाखाला देऊ शकेन. ते तुमच्यावर, माझ्यावर आणि त्या मालकावर अवलंबून राहील. त्याच्यासाठी कोणी तुम्हाला चुकीची माहिती दिली, आम्ही 6 लाखांनी जागा देतो किंवा असे देतो, तर तशा जागा नाही आहेत. 7 लाखापासून 10 लाखापर्यंत त्या आपल्याला घेता येतील. आणि त्यासाठी तुमच्या वतीने आणि तुमच्यासाठी मी बार्गेनिंग करत असतो. ही जागा घेताना, ही जागा कोणाला उपयोगी आहे? एखादा माणूस इथं बंगल्या बांधून राहत असेल किंवा बंगल्या बांधून टुरिझमसाठी वापरत असेल किंवा 2 माणसं ग्राउंड+1 बंगला बांधत असतील आणि 2 माणसं एकत्रित पैसा देणार असतील तर त्यांना हा प्लॉट महाग नाही. इथलं मी तुम्हाला लोकेशन देतो आहे. त्या लोकेशनमुळे तुम्हाला गोवा किती लांब आहे, मालवण किती लांब आहे, देवगड किती लांब आहे, मुंबई कुठे आहे, पुणा कुठे आहे, हे सगळ्या डेस्टिनेशन तुम्हाला समजून येतील. त्याचबरोबर इथून जे काय ट्रान्सपोर्टेशनचे साधन आहेत, इथं मुंबईहून येणारे लक्झरी येतात, पर्यटन लोक बरेचसे इथं येतात. कारण हे तोंडवली ठिकाण हे आचरा मालवण या रोडला सेंट्रलाइज अशी जागा आहे. आणि जो आपला हायवे आहे त्या हायवेपासून हा जो गावातला रोड आहे तो फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर हा बीच आहे.
त्यानंतर इथून जवळचं रेल्वे स्टेशन 50 किलोमीटर हे कणकवली आहे आणि इथून जवळचं एअरपोर्ट हे चिपी एअरपोर्ट आहे, ते पण इथून 25 ते 35 किलोमीटरच्या अंतरावर आहे. गोवा एअरपोर्ट हे इथून 70-80 किलोमीटरच्या रेंजमध्ये आहे. म्हणजे एअरपोर्ट जवळ, 2 एअरपोर्ट जवळ आहेत, रेल्वे स्टेशन जवळ आहेत, बसेस येतात आणि तुमची स्वतःची गाडी या प्लॉटवर येते. आणि जी रोरो सेवा सुरू झाली आहे, MTM रोरो सेवा, ती या इथं मालवणला येते. म्हणजे इथून 10 ते 15 ते 20 किलोमीटरच्या अंतरावर. कारण ती जी मुंबईवरून येते ती इथं देवगडला विजयदुर्ग बंदर करते आणि मालवण करते. त्यामुळे आपल्याला बोटीने प्रवास करायचा असेल तर इथं मालवणला तुम्ही येऊ शकता. मालवण टुरिस्ट पॉईंट असल्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की आपलं सेकंड होम असावं मालवणला, ॲज गुड ॲज तिथं आपल्याला टुरिझमचा किंवा पर्यटनाचा व्यवसाय करता यायला पाहिजे. परंतु ते शोधत असताना मालवणचे जे रेट आहेत ते रेट 18, 19, 20, 22 लाख रुपये गुंठ्याचा रेट आहे. म्हणजे माणसाने तिकडे 10 गुंठ्याचा विचार केला तरी त्याचे 2.25 करोड रुपये जातील. आणि असं असताना तो प्लॉट तिथला तोडून दिला जात नाही. आणि त्या बजेटपेक्षा निम्मे बजेटमध्ये मी मालवणमध्येच आणि त्याच कंडिशनला इथं समुद्राजवळ बीच टच असा प्लॉट आणला आहे. कारण तुम्ही लोकांनी मला सांगितलेलं होतं प्लॉट असा बघा की घरातून समुद्र दिसला पाहिजे किंवा आमचं घर मध्ये रस्ता आणि समोर समुद्र, किंवा अगोदर रस्ता, प्लॉट, त्याच्यानंतर वाळू आणि मग समुद्र. आणि मी हे तसं आणलेलं आहे. हा प्लॉट माझ्या मागे, हा जो खांबा दिसतो, बेंच दिसतो, तो प्लॉट, ही वाळू आहे आणि हा समुद्र आहे. म्हणजे अशा सिच्युएशनला मी हे आणलेलं आहे. बरेच वेळा काय होतं, मी तुमच्यासाठी नवीन नवीन प्रॉपर्टीने व्हिडिओ आणत असतो, पण तुमच्याकडे पोचायला वेळ होतात. त्याचं कारण असं की तुम्ही सबस्क्राईब बटन दाबलेलं आहे, पण त्याच्या बाजूला जे बेलचं बटन आहे ते बेल बटन दाबा. समोर ऑल म्हणून शब्द आहे, ALL, तो ऑल शब्द दाबा. म्हणजे मी आज बनवलेला व्हिडिओ हा आजच तुम्हाला मिळेल. नाहीपेक्षा काय होतं, हा व्हिडिओ तुमच्याकडे येईपर्यंत 2 महिने 4 महिने जातात आणि अशा कालावधीत ती प्रॉपर्टी सोल्ड आउट होऊन जाते. आणि मग तुमच्या आणि माझ्या लक्षात येतं की जी प्रॉपर्टी तुम्हाला अगोदर मिळायला पाहिजे होती ती ऑल बटन न दाबल्यामुळे त्याच्यात विलंब झालेला असतो. धन्यवाद.